हाय नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती एका नवीन व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे छानच असतील आणि मजेतच असतील. तर आता माझ्या हातात पिशव्या बघितल्यावर तुम्हाला समजलंच असेल की मी काहीतरी किराणा वगैरे आणायला चाललेली आहे. तर हो, तुम्ही एकदम करेक्ट गेस केलेला आहे. आज आम्ही आत्ता चाललेलो आहे डी मार्टला आणि इथे युगीतला निघाल्याबरोबर मी आज लिफ्ट ओपन केलेली आहे, जी की त्याच्याच्यानी दरवाजा त्याच्या जीवापेक्षा जास्त मोठा असल्याने त्याच्याच्यानी जो आहे तो थांबवणं होत नव्हतं. शेवटी मी पाय लावला, पण त्यालाच ते सगळं ओपन करायचं होतं. तर मी म्हटलं कर बाबा तू. तर त्यांनीच दार उघडलं आणि जी गेट आहे ते पण उघडलं आणि मला बंद करून मला म्हणतोय की मी चाललो मम्मी, तू नंतर येशील. मग खूप हुशार आहे, चल. मग मी आली त्याच्यासोबत आणि खाली आल्यावर पप्पा त्याची गाडी काढेपर्यंत असा जो आहे त्याची मस्ती जी आहे पार्किंगमध्ये सुरू होती. आता महिन्याचा पहिला सॅटर्डे संडे जो असतो तो एकदम म्हणजे 100% फिक्स असतं की तो डीमार्टमध्येच जातो म्हणून एक दिवस जो आहे तो जातो डीमार्टमध्ये. तर इथे आम्ही सकाळचंच थोडं आवरून जे आहे काहीतरी 12-1 वाजता जे आहे ते डीमार्टला गेलो सॅटर्डेला, की थोडीशी गर्दी कमी राहते त्यासाठी. आणि गेल्याबरोबर जे आहे तिथे आम्हाला काय दिसली, पिचकारी. एकदम युगीतची एकदम फेवरेट गोष्ट दिसली आणि तो ते घेतल्याशिवाय काही निघणार नव्हता. शेवटी मग त्याला आम्हाला एक घ्यावंच लागली. त्यानंतर डीमार्टमध्ये गेल्यावर इतक्या वस्तू असतात असं वाटते सगळंच घ्यावं, पण असं होऊ नाही शकत. सगळ्या गोष्टी आपण घेऊ नाही शकत. आता पॅन आम्हाला पाहिजे नव्हता, पण यांना काय पाहायचं होतं हे मला कळलं नाही. ते मला घेऊन गेले तिथे बघ. आता माझ्याकडे तर आहे, मी म्हटलं घ्यायचं काय आहे तर काही समजलं नाही. त्यानंतर मला इथे एक छोटीशी अशी ही कढई दिसली, 179 रुपीजची फक्त ती होती आणि ती खूप छान होती. त्यानंतर आता होळी येत आहे म्हटल्यावर डीमार्टमध्ये कुठलं पण फेस्टिवल असेल ना, तर पहिले जे आहे डीमार्टमध्ये गेल्यावर आपल्याला समजते की हां हे फेस्टिवल आता येणार आहे, कारण त्या फेस्टिवलच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डीमार्टमध्ये अवेलेबल असतात. तर इथे छान असे कलर्स अवेलेबल होते. त्यानंतर आम्हाला फॅन घ्यायचाच होता, आता समर येत आहे त्यासाठी. पण इथे छोटूसा फॅन होता, तो युगीतला खूप आवडला, मग मी त्याला थोडा वेळपुरती देऊन दिला त्याच्या हातात. आणि हा एक फॅन आहे जो आम्ही घेतला. त्याच्यामध्ये 2 साईज होते, एक मोठा एक छोटा, पण मोठा आम्हाला काही एवढा वाटला नाही म्हणून आम्ही तो छोटा घेतला. त्यानंतर आता समर येत आहे तर मच्छर पण तेवढेच येतील, मग त्यांना मारायला बॅट पण घेतली. सोबतच कप्सचं कलेक्शन खूप सुंदर होतं ह्यावेळेस डीमार्टमध्ये आणि बॉटल्सचं पण ग्लासच्या. ही जी बॉटल आहे ती आम्ही एक घेतली आणि खूप छान काचामध्ये जे आहे खूप छान व्हेरायटी जे आहे होती ह्यावेळेस डीमार्टमध्ये. तर असं सगळं आम्हाला जे पाहिलं होतं ते आम्ही सगळं घेतलं आणि त्याच्यात आमचे 2 ते 3 तास गेले आणि ते बिलिंग वगैरे करून आम्ही आम्हाला बाहेर निघायला. आता काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू होतात त्याचं चेकिंग वगैरे जे आहे ते सुरू. त्याचं केल्यानंतर भूक लागली होती, त्यानंतर गेलो खायला साऊथ इंडियन फूड. त्यामध्ये मी घेतले 2 प्लेट. पहिल्यांदा मी ट्राय केलेले, पण छान मुलीसाठी घेतली आणि कुठली तरी आणि असं सगळं संपवलं तरी पण येताना युगीतला परत भूक लागली तर त्यांनी हा ज्यूस घेतला. खूप हट्ट सुरू होता त्याचा, मला घेऊनच पाहिजे. मला माहिती होतं तो पिणार नाही, कारण आताच खाल्लेलं आहे, पण तरीही त्याला ज्यूस प्यायचाच होता. हा मला बाहेर निघालो तिथे आता छान एक फ्रेश मोसंबी त्याच्याकडे होती आणि तो ज्यूस विकत होता. तर 50 रुपयाचा हा ग्लास जो आहे घेतला आणि याच्यातल्या फक्त 2 ते 3 सिप पिल्या, बाकी सगळ्या आमटी. आता घरी आल्यावर याची एक्साइटमेंट वेगळी होती, कारण याने ही चप्पल उचलून आणली होती आणि हीच पाहिजे म्हणे आणि याने उचलून आणली, चेक नाही केली, काही नाही. आणि आता ही पायात घातल्यावर जी आहे थोडी लहान झालेली आहे. काय करावं आता, काही सांगा गेलं की असं होतं काय घेऊ आणि काय नको घेऊ असं सगळं होतं. तर बाकीचं जे ग्रोसरीचं असतं ते तर आपण घेतोच, किराणा वगैरे. त्याच्या व्यतिरिक्त मी काय घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगते. तर सगळ्यात आधी घेतलेला आहे आम्ही हा फॅन, जो की आता समर येणार आहे तर त्याच्यासाठी लागणार आहे. तर त्याच्यासाठीच घेतलेला, आमच्याकडे नव्हता, पण मग कधी लाईन वगैरे गेली तर यांनी तेवढा हवा येतो की आपली काही वेळेपर्यंतची जी आहे गरमी दूर होईल. आता याच्यामध्ये 2 साईज होते तिथे अवेलेबल. एक मोठा होता जो काहीतरी 999चा होता आणि एक हा छोटा. तर हा आम्ही आणलेला आहे आणि हा रिचार्जेबल आहे आणि सोबतच याच्यासोबत जे आहे इथे चार्जिंग केबल पण दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला याला चार्ज करून ठेवावं लागेल. आणि याच्यासोबत इथे LED पण आहे, 2 in 1 सारखा आहे. आणि हा फॅन मस्त हवा येत आहे. म्हणजे आता लहान मुलगा आहे, मला तर रात्री वगैरे कधी गेली लाईन तर त्यासाठी बेस्ट आहे. आणि याच्यामध्ये फॅनमध्ये जे आहे 3 त्यांनी, म्हणजे आताही मी बटन प्रेस करत आहे तर हा 3 वेळा स्विंग होत आहे, थोडा कमी मग जास्त असं. तर हे मला खूप
आवडलं. इथे लाईट पण कमी जास्त करू शकता, इथे कमी बंद, एकदम ब्राईट. यांना पाहिजे होतं तर हे ट्रिमर आहे झेब्रॉनिक्सचं. हे झालेलं आहे 599चं. छान क्वालिटीचं ट्रिमर आहे हे. त्याच्या आधी आम्ही घेतलं होतं एक असंच घेतलं होतं, ते 300 रुपयाचं, 250 की 300 रुपयाचं. तर ते जास्त दिवस नाही चाललं आणि लगेच खराब होऊन गेलं. मग आता ह्यावेळेस मी यांना म्हटलं की थोडं चांगलंच घ्या ट्रिमर, म्हणजे ते यूज करता येईल. आणि त्याच्यासोबत पण एक चार्जिंग केबल आहे आणि याचे जे वेगवेगळ्या क्लिप्स असतात ते आहेत. पूर्ण 4 क्लिप्स आहे, ब्रश पण आहे साफ करायला आणि हे लिक्विड पण दिलं आहे त्यांनी साफ करायला. तर हे छान आहे. हे डीमार्टमधनं, हे पण खूप छान मिळाले. असं आहे, एकदम सॉफ्ट कापड आहे, एकदम छान असा मऊ. तर आहे, एकदम सॉफ्ट कापड आहे, एकदम छान असा मऊ. तर माझ्या सोफ्यासाठी घेतलेले आहे ही मी. एल शेपचा आमचा सोफा आहे त्यासाठी हे घेतलेलं आहे. तर असे मी घेतले 3 पीस घेतले मी, 2 नाही घेतले, 2 खाली टाकायला आणि 1, 2 आणि 3 असं 3 माझ्या सोफ्यासाठी मला परफेक्ट साईज मिळाला नाही. हा साईज तरी भरपूर सिमिलर दिसला आम्हाला आणि ह्यावेळेस आम्ही बघितलं तर आम्हाला मिळून घेतलं. आणि याच्यामध्ये हाच कलर अवेलेबल होता आणि 3च पीस उरलेले होते, दुसरे नव्हते काही, तर मग घेऊन टाकला. त्यानंतर घेतलाय, आता होळी येत आहे, होळीसाठी कलर्स. असं तर बाहेर जावं लागतं कलर्स घ्यायला आणि तेवढी काही होळी आम्ही खेळत नाही की एकदम खूप कलर्स वगैरे लागतील. गुलाला सोबतच आजकाल होळी खेळतात. तर हे डीमार्टमध्ये होते, हे 79ला आहे. हे हर्बल गुलाल आहे, याच्यामध्ये 69चे पण होते जे की मी दाखवलेले आहे. तर हे घेतलं आम्ही. ॲक्च्युअल प्राईस जी आहे याची इथे MRP 299 दिलेली आहे, पण हे डीमार्टमध्ये 79 रुपीजलाच मिळालं. आता मी हे उघडले नाही सध्या, तर मला नाही उघडायचे. इथनं कलर्स दिसत आहे, याच्यात 5 की 6 शेड्समध्ये जे आहे 5 डिफरंट कलर्स आहेत. सो असं सगळं शॉपिंग केलं. हा, आणि एक मी जी ब्ल्यूवाली ग्लासची बॉटल दाखवली होती ती आत्ता नाही आहे माझ्याजवळ अवेलेबल आहे, ती आता नाही आहे आणि ती घेतली. ती फक्त 100 रुपयाला पडली आम्हाला आणि 1 नंबर बॉटल आहे ती. चला तर मग हा व्लॉग जो आहे मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला सगळा आवडला असेल व्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट करत जा व्हिडिओ जर आवडला असेल तर. आणि एक लाईक पण देत जा, त्यांनी थोडंसं असं मोटिवेशन पण मिळतं आम्हाला.